हॅलो, पुण्यावरून मस्त मस्त हिवाळी फुलझाडं आणलेली आहेत बघा. छान छान रंगाची, हिरव्या हिरव्या पानांची. दाखवते तुम्हाला आज. या, भरपूर झाडं आणलेत आम्ही, फुलझाडं जास्तीत जास्त. हे बघा, शेवंती. शेवंतीचा अजून एक कलर. हिवाळ्यामध्ये शेवंती खूप चांगली येते. जितक्या लोकांना फुलं पाहिजे ह्या सीझन मध्ये त्यांनी 100% शेवंती लावावी. हे बघा, थंबर्जिया मैसूरेन्सिस. त्याला छान फुलं पण आलेली आहेत. ह्याच्याबद्दल मी वेगळी माहिती देईन नंतर. अतिशय मस्त वेल आहे, वेलवर्गीय झाडांपैकी एक. हा त्यातलाच एक व्हाईट कलर आहे. हे बघा, एकदम सुंदर फुल आहे आणि झाड पण छान मिळाले ह्या वेळेला. ब्लीडिंग हार्ट मध्ये अजून एक कलर पिंक आहे हा, आणि हे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे. हे पहिल्यांदाच मिळालेलं आहे खूप दिवस शोधल्यानंतर. हे पण मस्त आहे. ह्या झाडाची पण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी सांगेन तुम्हाला, त्याचे छान छान फायदे काय असतात, दिसायला किती सुंदर. मोगरेश, सगळ्यांचा फेवरेट. नेहमी ना मला हा प्रश्न विचारला जातो की कायम पुण्यावरनं झाडं आणली, पुण्यावरनं झाडं आणली, असं का? तर मी तुम्हाला त्याचं सिक्रेट सांगू का? पुण्याच्या आजूबाजूला उरळी कांचन, सोमाटणे अशी काही जागा आहेत जी नर्सरीची गावं म्हणून ओळखली जातात. तिथे भरपूर प्रकारची झाडं, भरपूर व्हरायटीज, भरपूर रोपं अशी मिळतात खूप जास्त प्रमाणात. विचार करा, एक अख्खं नर्सरीचं गाव असणं म्हणजे त्यांनी किती छान डेव्हलप केलेलं असेल. तर कोल्हापूरच्या साईडला बरीचशी झाडं तिकडूनच घेऊन येतात लोक, आणि त्यामुळे इथं थोडं जास्त रेटला मिळतात आणि व्हरायटी पण इतकी अवेलेबल नसते. पण तिथं तुम्ही कोणतंही झाड सर्च करायला गेलात तर सगळी, अगदी फुलझाडं, फळझाडं, सगळी झाडं तिथं मिळतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजून एक मलकापूरला शैलेश नर्सरी पण आहे. तिथं पण व्हरायटी ऑफ झाडं मिळतात. त्यांच्याकडे पण खूप चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. आम्हाला पुण्यावरनं आणणं सोपं पडतं, त्यामुळे आम्ही तिकडून आणतो. पण शैलेशमधून पण आम्ही भरपूर फळझाडं खरेदी केलेली आहेत आणि ती अतिशय चांगली जगलेली आहेत आमच्याकडे. अबोली. आता हा अबोली कलर सगळ्यांना माहितीच आहे. ह्याच्यामध्ये एक येलो कलर पण येतो. ही येलो अबोली आहे, ती पण मस्त दिसते. मस्त निशिगंध छान आलाय. ह्याचे छोटे कंद पण येतात. आम्ही कंद पण लावलेले आहेत आणि ते पण आता यायला चालू झालेत. हा अजून एक जास्वंदाचा प्रकार, क्रॅनबेरी हिबिस्कस. हे बघा, याला फुलं पण लागलेत. ज्या कलरची पानं त्याच कलरची फुलं. मस्त आहे ना एकदम. हे आपल्याकडे आहे ऑलरेडी हा एक, आणि त्याला छान फुलं आलेत. तरी पण एक अजून आणलाय मस्त. ही वेलीची मधुमालती आहे, मोठा वेल येतो ह्याचा. आता ही हिवाळ्यात चांगली फुलते व्यवस्थित त्याला न्यूट्रिशन दिलं तर. हा कुंदा आहे, मस्त असतो एकदम. छान छान फुलझाडांची प्रचंड आवड आहे आम्हाला. अजून एक हा क्रॅनबेरी हिबिस्कस. ही फांदी ना तुटलेली आहे, पण ही आपण व्यवस्थित अशी जोडली ना आणि त्याला चांगलं ग्रो होऊ दिलं तर हे झाड जगतं. हे झाड जाणार नाही अजिबात. बऱ्यापैकी थोडंसं हे डॅमेज झालंय, पण तरीही व्यवस्थित कटिंग करून हे पुन्हा एकदा जोडलं तर छान येणार आहे. हा कृष्णकमळ आहे लाल कलरचा. त्याला पण ह्या सीझन मध्ये एकदम छान फुलं येतील. परत एक जास्वंद आणि अबोली. हे बघा, ॲलोवेरा सारखं दिसतंय, पण हा अननस आहे. अननसाचे छान 2 झाडं आणलेली आहेत. लावून बघायचं इथं ह्या एरियामध्ये कसं येतंय ते. छान येईल अशी अपेक्षा आहेच मला. सगळ्यांचा फेवरेट गावठी गुलाब. आणि एक जणांनी मला विचारलेलं हायड्रेंजियाची रोपं मिळतील का म्हणून. तर ह्याचं रोप नाही करता येत आमच्या इथं तरी, त्यामुळे आम्ही स्वतःच ही अशी छोटी छोटी झाडं नर्सरीतून आणतो आणि मग ती छान होतात. आता परवा मी एक पर्पल कलरचं हायड्रेंजिया ऑलरेडी पेजवर टाकली होती, त्याची माहिती आमच्याकडे जे आलेलं आहे. आता ह्या वेळेला आम्ही आणताना एक व्हाईट कलरचा आणलेला आहे आणि त्यातच अजून एक ब्ल्यू कलर येतो. एक ब्ल्यू कलरचा, एक व्हाईट कलरचा आहे. अशा प्रकारे गाडीभर झाडं आणल्यानंतर आम्ही आज प्रचंड खुश झालेलो आहोत. हे बघा, हिवाळा म्हणजे फुलझाडं. हे इक्वेशन आहेच. अशी सुंदर सुंदर झाडं बघून दिल खुश हो गया.